प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आंब्याच्या झाडाला मोहोर आला की मग माणूस विचार करू लागतो, लवकरच ह्या झाडाला कैऱ्या येणार आहेत, त्यांचं रूपांतर आंब्यामध्ये होणार आहे. केवळ मोहोरावरून आंब्याचा माणूस विचार करू लागतो. किंवा वालाचं एखादं झुडूप असतं, त्या वालाच्या झुडपाला फूल दिसू लागतं, तेव्हा शेतकरी मनातल्या मनात म्हणत असतो की आता ह्या ठिकाणी वालाच्या शेंगा तयार होणार आहेत. अगदी त्याप्रमाणेच योहान बाप्तिस्ताने तारणाच्या इतिहासामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. की योहान आला त्यावेळेला लोकांना थोडीशी तारणाची झलक मिळाली. योहानाने बाप्तिस्मा द्यायला सुरुवात केली आणि काहींचा असा समज झाला की हाच ख्रिस्त आहे, हाच मशिहा आहे, किंवा हाच एलिया आहे, हाच संदेष्टा आहे. परंतु योहानाने नकार दिला आणि त्यानंतर आज आपल्यासमोर संत योहान शुभवर्तमानकार योहानाचा एक नवीन रूप सादर करत आहे. आज हे रूप सादर करण्यामागे त्याचा कोणता हेतू आहे, किंवा ख्रिस्त सभा हे वाचन आजच्या दिवशी आपल्यासमोर का सादर करत आहे? कारण उद्या आपण येशूच्या बाप्तिस्म्याचा सण साजरा करणार आहोत. येशूला बाप्तिस्मा दिला संत योहान बाप्तिस्ताने. परंतु एवढी मोठी कृती करणारा माणूस केवढा प्रचंड प्रमाणामध्ये नम्र असू शकतो, त्याचं दर्शन आज आपल्याला शुभवर्तमानामध्ये घडतं. योहानाने बाप्तिस्मा द्यायला सुरुवात केली. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य देखील बाप्तिस्मा देत राहिले आणि मग एक प्रकारची चढाओढ होण्याची परिस्थिती निर्माण झाली. योहान बाप्तिस्ताचे शिष्य येऊन त्याला सांगतात की ज्यांच्याविषयी तू मी साक्ष दिली तोच तिथे बाप्तिस्मा देत आहे आणि सगळे लोक त्याच्याकडे जात आहेत. अशा वेळेला योहान कुठल्याही प्रकारे दुखावून जात नाही, तर सरळ आपली भूमिका अजून स्पष्ट करतो. आत्तापर्यंत योहानासाठी वापरण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या प्रतिमा म्हणजे अरण्यात ओरडणारी वाणी आणि लखलखणारा दिवा किंवा तळपणारा दिवा. आता तो तिसरी प्रतिमा वापरतो की वर आणि वराचा मित्र. ह्या वराच्या वाणीने वराच्या मित्राला आनंद होतो, कारण वराचा मित्र आता सध्या लग्नाचा सीझन आहे आणि बेसमन बेसगर्ल असे शब्द आपण ऐकत असतो. हेच वराचे मित्र, वधूच्या मैत्रिणी. आणि मग अशा व्यक्ती वधूवराच्या अगदीच जवळ असतात. वधूवर आनंदाचं प्रतीक आणि त्यांच्या जवळ असलेले त्यांचे मित्र त्याच्याच आनंदामध्ये सहभागी झालेले असतात. म्हणजेच आता योहान काय सांगत आहे की जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्यामध्ये यश येत असेल, जास्त लोक त्याच्याकडे ओढले जात असेल, तर मला आनंदच आहे, कारण मी त्याच्यासाठीच आलो होतो. आणि म्हणून तो आणखी पुढचं एक वाक्य म्हणतो की त्याची वृद्धी व्हावी आणि माझा ऱ्हास व्हावा हे अगत्याचं आहे. म्हणजे त्याची वृद्धी झाली पाहिजे. आपल्याकडे एक गायन केलं जात असतं लग्नाच्या वेळेला की उगवत्या सांदा मावळत्या दिसा, आणि त्याचाच आधार घेऊन आपण असं म्हणू शकतो की इथे येशू हा सूर्य आहे आणि योहान हा चंद्र आहे. आता चंद्र हळूहळू मावळत असणार आहे, कारण त्याची गरज दिवसा लागणार नाही, आणि सूर्य उगवत आहे कारण खऱ्या अर्थाने आत्ता त्याची गरज लागणार आहे. तो नीतिमत्तेचा सूर्य अधिक तेजाने तळपायचा असेल तर त्याच्या तेजापुढे चंद्र म्हणून आपला प्रकाश तो काय. अशी भूमिका जणू काही योहान बाप्तिस्ताने घेतली. आपल्याला देखील जीवनामध्ये तशा प्रकारची नम्रता मिळावी. अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी होती योहान, शब्द होता प्रभू येशू ख्रिस्त. तळपणारा लखलखता दिवा होता योहान, प्रकाश होता प्रभू येशू ख्रिस्त. आणि वराचा मित्र होता योहान, प्रत्यक्ष वर होता प्रभू येशू ख्रिस्त.
ही भूमिका आपल्याला सुद्धा निभावायची आहे. त्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.